नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर DHS पदभरती 2026 याचे महत्त्वाचे अपडेट आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा, पदे असतील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे यांविषयीची माहिती घेऊन मी पुन्हा तुमच्यासाठी आलेलो आहे। बघा काय सांगितलं जाणार आहे, तर DHS पदभरती 2026 याबाबतची माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायची आहे। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सध्या तलाठी पदभरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपण काय केलेले आहे, सुरू केलेले आहे 1 ऑगस्ट पासून। जावा डेमो बघा आणि लगेचच काय करा, तर अकॅडमीला कॉल करून तुम्ही ही बॅच काय करू शकताय, तर जॉईनिंग करून घेऊ शकताय। अजूनही वेळ गेली नाही आणि फॉर्म ज्यांनी भरले नाहीत त्यांनी लवकरात लवकर भरा, कारण विदाउट टायपिंग वरती पण भरपूर साऱ्या पोस्टचा काय असणार या ठिकाणी समावेश असणार आहे। या ठिकाणी बघा जवळपास 5707 अशा एकूण पदभरती केली जाणार आहे। कंबाईन क्लास सी मध्ये किंवा कंबाईन ग्रुप सी मध्ये 5707 पदांची काय होणार आहे, तर भरती होणार आहे। त्यापैकी तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदासाठी जवळपास 1539 पदांची काय असणार तर पदभरती केली जाणार आहे। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरली ही जी काही तलाठी पदभरती स्पेशल MPC पॅटर्न नुसार फास्ट ट्रॅक बॅच जॉईनिंग करा। आता या बॅच मध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स काय करतो, अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकता आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी तुम्हाला वेळोवेळी पदोपदी काय असणार तर मार्गदर्शनासाठी असणार आहे। शिवाय वीकेंडला आणि त्याचबरोबर डेली बेसिसवरती आपण या ठिकाणी झालेले क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहे। त्यामुळं हे MCQs किंवा PYQs मिसिंग करू नका। त्याचबरोबर काय सांगितलं जातं की मॅरेथॉन सुद्धा आपण या ठिकाणी अरेंज केलेले आहे। मॅरेथॉन मध्ये एका दिवसाला मॅक्झिमम एका विषयाचा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्याचा प्रश्नोत्तरांच्या द्वारे काय केला जाईल, तर प्रयत्न केला जाईल। ओके, जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचंय, तर कॉल करून लवकरात लवकर ही बॅच 999 रुपयांची काय करायची, जॉईनिंग करायची। आणि जर का तुम्हाला या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट की जर का तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट हवा असेल तर या ठिकाणी अकॅडमी मध्ये फोन करून KUL 10 सांगितल्यावरती तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे। चला पुढे जाऊया आपण। सार्वजनिक आरोग्य विभाग पदभरती DHS 2026 यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये DHS 2026 मध्ये काय सांगितलं जातं बा, 5223 नवीन पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली असून या भरती प्रक्रियेमध्ये 1400 डॉक्टरांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत। याबाबतच्या जाहिरातींचा सुद्धा समावेश आहे। 5223 या नवीन पदांच्या मध्ये राज्य सरकारने 24 जून 2026 रोजी नवीन पदनिर्मितीचा शासन निर्णय GR जारी केला असून 5223 नवीन पदांना या ठिकाणी मंजुरी दिली आहे। डॉक्टर व अधिकारी भरती त्याचबरोबर बघा यामध्ये काय सांगितलंय, तर डॉक्टर दिनाचे औचित्य साधून जवळपास 1400 डॉक्टरांची नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत आणि लवकरच आणखीन 600 डॉक्टर पदभरती केली जाणार आहे। तसेच CHO पदाची सुद्धा यामध्ये काय करण्यात आलाय, समावेश करण्यात आलाय। उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार 1900 कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदाची भरती प्रक्रिया देखील लवकरच वेगाने या ठिकाणी राबवली जाईल। भरतीचा वेग आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत माहिती दिली आहे आणि या आठवड्यात संपूर्ण नवीन पदभरती प्रक्रियेला काय दिला जाईल, तर वेग दिला जाईल। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग DHS पदभरती आवश्यक असणारी पात्रता काय, पात्रता बघा तर वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळी पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर प्रामुख्याने पद आणि त्याचबरोबर त्यांची जी काय असणारी शैक्षणिक पात्रता असणार ही आपण या ठिकाणी बघूया। शैक्षणिक व वयोमर्यादेची पात्रता DHS अंतर्गत विविध गट अ, ब, क आणि ड यानुसार ही पात्रता वेगवेगळी असणार आहे। बघा तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यासाठी MBBS असेल, MD असेल आणि BDS पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे। कम्युनिटी हेल्थ ऑफिसर CHO यामध्ये BAMS असेल, BUMS असेल, BSc इन नर्सिंग पात्रता आवश्यक असणार आहे। स्टाफ नर्स परिचारिका GNM डिप्लोमा किंवा BSc नर्सिंग पूर्ण असेल। त्याच्यानंतर औषध निर्माता फार्मासिस्ट D फार्म किंवा B फार्म पदवी काय असणार तर गरजेची असणार आहे। आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यामध्ये 10वी 12वी उत्तीर्ण असावे
ओके, किंवा संबंधित निम वैद्यकीय कोर्स तुमचा या ठिकाणी कंप्लीट असावा. गट ड यामध्ये शिपाई असेल, कक्ष सेवक असेल, किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा उमेदवाराचे वय 18+ ते 38 वर्षांच्या पर्यंत असावे. ओके, त्याच्यानंतर बघा यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांसाठी नियमानुसार 5 वर्षापर्यंतची काय असणार शिथिलता असणार. आता 18 वर्ष का सांगितलंय बघा, काही ज्या काय असणाऱ्या क गटातील काय असणार पद असणार ही 12वी पास वरती असणार. ओके, त्यामुळं 18 ते 38 वर्षांपर्यंत काय असणार ही पदभरती केली जाऊ शकते. आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना काय सांगितलं जातं, नियमित नुसार किंवा नियमानुसार 5 वर्षापर्यंतची शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. भाषा उमेदवाराला मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे बंधनकारक आहे. कागदपत्रांची यादी, कोणकोणती कागदपत्र बघा तर ऑनलाईन अर्ज भरताना मूळ कागदपत्र पडताळणी असणं गरजेचे आहे, ज्याच्यामध्ये सामान्य व अनिवार्य कागदपत्रे, वयाचा पुरावा, 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता, सर्व विषय वर्षांच्या गुणपत्रिका, पदवी पदविका प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे रहिवासी असणे अनिवार्य आहे, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी, ऑनलाईन फॉर्म अपलोड करण्यासाठी असणार आहे. जातीचा दाखला मागासवर्गीय उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र असल्यास ती निवडीनंतर सादर करण्यासाठी असावी. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र SC ST प्रवर्ग वगळता इतर सर्व मागास प्रवर्गासाठी ती लागू असणार आहेत. EWS असल्यास आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांकरता उमेदवारांसाठी केंद्रीय किंवा राज्याच्या नमुन्यात असेल तर त्याबाबतची संपूर्ण कागदपत्रे. विशेष आणि त्याचबरोबर जर का समांतर काय हवं असेल, प्रमाणपत्र हवं असेल तर अनुभव प्रमाणपत्र, पदाच्या आवश्यकतेनुसार कामाचा अनुभव असल्यास काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, डॉक्टर आणि परिचारिकांसाठी संबंधित काउन्सिलचे वैध रजिस्ट्रेशन, MMC आणि MNC. समांतर आरक्षणाचे दाखले, जर का दिव्यांग असेल तर दिव्यांगाला लक्षात ठेवायचंय 40% काय असायला पाहिजे क्रायटेरिया असला पाहिजे. 40% दिव्यांग असेल तरच त्यांना काय असणार आहे तर त्याबाबतचा काय असणार आहे तर फायदा होऊन जाईल. खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असेल तर त्याबाबतचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, लग्नानंतर 2 पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र यामध्ये देण्यात आलेलं आहे. नाव बदलल्याचा पुरावा, विवाहानंतर महिला उमेदवाराचे नाव बदलले असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा चालतं. ओके, तर आता याच्यानुसार तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन काढून ठेवायचं आहे. येत्या आगामी काही दिवसांमध्येच म्हणजे या महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत जवळपास 14,000च्या प्लस काय होणार आहे तर आरोग्य पदभरती केली जाणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सगळं डॉक्युमेंटेशन क्लिअर करून ठेवा, ज्याचा तुम्हाला पुढे काय असणार आहे तर फायदा होऊन जाईल. ओके, जर का तुम्हाला माहित नव्हती आणि आता या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला भरपूर माहिती समजली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या डबल अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवरची ही 999ची फास्ट्रॅक बॅच जर का तुम्हाला जॉईनिंग करायची असेल ते सुद्धा जॉईनिंग करायचं विसरू नका. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.